अमरावतीतील धन्वंतरी सहकारी रुग्णालयाच्या संचालक मंडळ निवडणुकीत यंदा मोठी घडामोड पाहायला मिळते। पहिल्यांदाच होत असलेल्या या निवडणुकीमुळे वातावरण तापलं असून 6 उमेदवार अविरोध निवडले गेले आहेत, तर उर्वरित 12 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत। एकूण 18 उमेदवारांपैकी वैद्यकीय क्षेत्रातील 6 जणांची बिनविरोध निवड झाली आहे। काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे अंतिम चित्र आता स्पष्ट झाले आहे। ही निवडणूक राज्य सरकारच्या सहकारी संस्थेमार्फत होत असून एकूण 2873 मतदार मतदान करणार आहेत। विशेष म्हणजे संस्थेच्या इतिहासात प्रथमच निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे। यापूर्वी संचालक मंडळ नेहमी बिनविरोध निवडले जात होते। या निवडणुकीत उमेदवारांकडून रुग्णसेवा अधिक सुधारण्याचे, आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि पारदर्शक कारभार करण्याचे आश्वासन दिले जात आहे। मतदारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी याकरिता विद्यमान संचालक मंडळ प्रयत्नशील आहेत। याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन काही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घ्यावेत आणि निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंतीही करण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेला डॉक्टर प्रमोद झाडे, ओमकार बन, अशोक ठाकरे, अजय दातेराव, गजानन रडके, राजेश गोयंका, प्रतापराव भुयार हे मान्यवर उपस्थित होते। धन्वंतरी सहकारी रुग्णालयाच्या या ऐतिहासिक निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। धन्वंतरी सहकारी रुग्णालयाचे जे निवडणूक जाहीर झाले आहे, त्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर आम्ही जे आमचं पॅनल तयार केलेलं आहे, त्या पॅनलमध्ये जितकी नावं आम्ही इन्क्लूड केलेली आहे त्या सगळ्या नावासकट आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। काही लोकांनी आपली नावं आपण टाकली होती, आपले फॉर्म्स भरले होते, त्या लोकांनी सुद्धा आमच्या फेवरमध्ये ते परत घेतली आहेत। आम्ही त्यांनाही आम्हाला धन्यवाद करायचं होतं। या येत्या 17 मेला निवडणूक मतदान होईल आणि त्या मतदानानंतर रिझल्ट्स डिक्लेअर होतील। याच्यामध्ये 6 जे डॉक्टर्स आहेत त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे। त्या 6 लोकांची नावं मी तुम्हाला दिलेलीच आहेत। जे सर्वसाधारण गटामधनं 7 लोक आम्हाला निवडून द्यायचे आहेत, त्याच्यामध्ये जास्त फॉर्म्स आलेले आहेत। त्यापैकी 75% लोकांनी आमच्या फेवरमध्ये विड्रॉ केलेला आहे आणि बाकी राहिलेल्यांनी आमच्या फेवरमध्ये विड्रॉ करून आणि आम्हाला निवडून द्यावं अशी आमची कळकळीची विनंती आहे। आणि याचकरता ही प्रेस कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे। आणि जे काही पॅनलमध्ये लोक आहेत ते पॅनलमधल्या लोकांची नावं तुम्हाला एका पत्रकाद्वारे आम्ही दिली। धन्यवाद।